हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान आणि खूप बेस्ट अशी जॉब घेऊन आलेली आहे आणि जी तुमच्या सगळ्यांची आवडते बघा. सो जॉबचे पूर्ण डिटेल्स, काय-काय रिक्वायरमेंट आहे, सॅलरी तुम्हाला कशी पडणार आणि ते सगळं आपण बघूया. अप्लाय करण्याची प्रोसेस सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळे डिटेल्स समजतील. नाहीतर तुम्ही काय करता अर्धा-अर्धा बघता आणि नंतर मग समजत नाही, असं होतं राइट? सो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. चला मग स्क्रीनवरती जाऊया. स्क्रीनवरती मी तुम्हाला सगळे डिटेल्स एक्सप्लेन करते. ओके, तर बघू शकता आता मी स्क्रीनवरती आलेलो आहोत. सो बघू शकता जॉब आहे मराठीमध्ये आणि कम्प्लिटली रिमोट जॉब आहे. तुम्हाला रिमोटलीच काम करायचं. ओके, तर कंपनीचं नाव आहे लाईन ब्रिज म्हणून. ओके, सो इथं पाहिजे त्यांना मराठी लँग्वेज एक्सपर्ट पाहिजे. सो कंपनीचे काय काय डिटेल्स आहेत ते बघूया आपण. इथं कंपनी डिटेल्स जर तुम्हाला चेकआउट करायचं तर तुम्ही कंपनीमध्ये येऊन कंपनीचे डिटेल्स वगैरे चेकआउट करू शकता. ओके. ओके. सो आता आम्ही काय करूया कंपनीचे डिटेल्स वगैरे बघूया, की काय-काय त्यांना रिक्वायरमेंट आहे. पहिलं तर तुमचा जॉब असणार आहे फ्रीलान्सिंग म्हणून किंवा रिमोट लोकेशन म्हणू शकतात. घरातून तुम्हाला काम करायचं, वर्क फ्रॉम होम आहे. फ्लेक्सिबल शेड्यूल आहे. म्हणजे शेड्यूल फ्लेक्सिबल म्हणजे काय तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही काम करू शकता. ओके. तर जॉब डिस्क्रिप्शन बघूया. सर्च रिलेव्हन्स एनोटेटर म्हणजे तुम्हाला सर्च रिलेव्हन्स म्हणजे सर्च आपण कसं करतो ना Googleवरती त्याचं तुम्हाला अनोटेटर म्हणून काम करायचं आहे. फ्रीलान्सिंग असं रिमोट असणार. तुम्हाला मराठी यायला पाहिजे आणि इंग्लिश यायला पाहिजे. इंग्लिश तुम्हाला थोडंफार यायला पाहिजे. ओके. सो प्रोजेक्ट समरी त्यांनी इथं दिलेली आहे. ओके. सो प्रोजेक्ट संपली काय असणार याची वी आर सीकिंग फ्रीलान्सर कंट्रीब्युटिंग टू पार्टिसिपेट इन अ सर्च रिलेव्हन्स अनोटेशन प्रोजेक्ट म्हणजे काय इथं असणार आहे. इथं ना फॉर एक्झाम्पल आता आम्ही Googleमध्ये काही पण सर्च करतो. ओके. इथं सर्च करतो. आपण कसं इंग्लिशमध्ये सर्च करतो राइट? राइट इंग्लिशमध्ये सर्च करतो. तसंच तुम्ही समजा मराठीमध्ये जर मी सर्च केलं, ते करेक्ट सर्च होतंय की नाही हे चेकआउट करायचं. म्हणजे त्यांनी डेटा देणार. त्यांचे जे मॉडेल्स असतात मशीन लर्निंगमध्ये जे मॉडेल्स असतात त्या मॉडेलला आपण मराठी डेटा देऊन त्यांना ट्रेन करायचं आहे. की आपण जे सर्च करतो ते करेक्ट सर्च करतंय काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही Amazon घ्या. Amazon ते समजा तुम्ही शर्ट सर्च केला आणि ते शूज दाखवलं तर दॅट इज रॉंग राइट? सो तुम्ही जे सर्च करता फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये तुम्ही शूज म्हणून काढला तर शूजच दाखवायला पाहिजेत ते. सो असं तुम्हाला ट्रेन करायचं आहे मॉडेलला मराठीमध्ये. ओके. सो तेच त्यांचं काम आहे. अनोटेशन प्रोजेक्ट असतं म्हणजे डेटाचं अनोटेशन प्रोजेक्ट अनोटेशन करायचं तुम्हाला. ॲट इम्प्रूव्हिंग ई-कॉमर्स सर्च क्वालिटी बघा ई-कॉमर्स म्हणजे कुठली असते कोणती पण वेबसाईट फॉर एक्झाम्पल Amazon, Flipkart, Myntra हे सगळे ई-कॉमर्स, Meesho हे सगळे ई-कॉमर्स आहेत ना. सो हे लिहिताना त्यांनी सर्च क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यात अक्रॉस मल्टिपल इंटरनॅशनल मार्केट्स म्हणजे वेगवेगळ्या मार्केट्समध्ये. एक-एक मराठी पण लोकं असतात जे मराठीमध्ये सर्च करतात राइट. सगळ्यांना इंग्लिश वगैरे येत नाही. सो त्यांनी इम्प्रुव्हमेंट करायला की मराठीमध्ये जर त्यांनी सर्च केलं तर ते सर्च व्हायला पाहिजे करेक्ट. सो धिस इज अ रिमोट टास्क हे तुमचं रिमोट टास्क असणार आहे. रिमोट टास्क बेस्ड अपॉर्च्युनिटी ही टास्क बेस्ड अपॉर्च्युनिटी आहे सुटेबल फॉर इंडिव्हिज्युअल्स विथ अ स्ट्रॉंग कमांड ऑफ मराठी आणि इंग्लिश. इथं तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये काय करायचं स्ट्रॉंग कमांड द्यायचं. ओके. म्हणजे जे तुम्ही कमांड देता त्याप्रमाणे आन्सर पाहिजे. युअर इनपुट विल बी डायरेक्टली इन्फ्लुअन्स द क्वालिटी ऑफ सर्च अल्गोरिदम यूज्ड इन डिटेल्स अँड ई-कॉमर्स वेबसाईट. म्हणजे तुमचं जे इनपुट असणार तुम्ही जे इनपुट देणार त्यांना ते तुमचं डायरेक्टली सर्च अल्गोरिदममध्ये यूज होणार आहे. तिथं जे ई-कॉमर्स वेबसाईट्स वगैरे असतात ना त्याला त्यांनी यूज करणार. सो प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह काय काय देतं? द प्रोजेक्ट मेन गोल इज टू बिल्ड हाय क्वालिटी. इथं बघा त्यांचा मेन गोल आहे की त्यांना हाय क्वालिटी बिल्ड करायची आहे. ह्युमन लेबल्ड डेटा सेट. बघा त्यांच्याकडे डेटा सेट असतो. दॅट हेल्प्स इव्हॅल्युएट अँड इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ सर्च इंजिन. जे त्यांना हेल्प करते की त्यांचं सर्च इंजिन असते, जे सर्च क्वालिटी असते, तर आपण जे सर्च करतो ते काय करते इम्प्रूव्ह करते. समजा तुम्ही इथं Amazon घेतला. ओके. Amazonमध्ये आपण सर्च इथं आपण जे काही घालतो ना आपण समजा मराठीमध्ये घातलं तर ते करेक्ट सर्च व्हायला पाहिजे. सो ही त्यांचा डेटा सेट असणार असा त्यांचा. ओके. नेक्स्ट ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय-काय असणार आहे, की रिस्पॉन्सिबिलिटी काय-काय देणार आहे त्यांनी इव्हॅल्युएट द रिलेव्हन्स प्रॉडक्ट सर्च रिझल्ट रिटर्न फॉर स्पेसिफिक क्वेरीज ऑन ई-कॉमर्स वेबसाईट म्हणजे स्पेसिफिक क्वेरीज. आता मी ते शर्ट सर्च केलं तर मला शर्टच दाखवायला पाहिजे. ओके. आता मी हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे शर्ट घालते. ओके. त्याच्यासाठी ओके. सो शर्ट दाखवायला राइट. सो हे सगळं तुम्हाला काय करायचंय चेकआउट करायचंय. ओके. सगळं स्पेसिफिक क्वेरीज देतात ते चेकआउट करायचं आहे. अनलेस ईच टास्क कन्सिस्टिंग ऑफ सर्च क्वेरी अँड करेस्पॉन्डिंग प्रॉडक्ट लिस्टिंग. सर्च केलं तर प्रॉडक्ट लिस्टिंग करेक्ट दाखवतं का? तर हे प्रॉडक्ट लिस्टिंग दाखवायला राइट करेक्ट असं दाखवते की ते तुम्हाला चेक करायचं. रिव्ह्यू अँड कंपेअर सर्च इंजिन रिझल्ट फ्रॉम मल्टिपल सोर्सेस टू डिटर्मिन रिलेव्हन्स मॅचेस. रिव्ह्यू करायचंय, कंपेअर करायचं सर्च इंजिन म्हणजे आपण जे घातलोय हे कंपेअर करायचं. करेक्ट दाखवायला काय शर्ट आहे, शर्ट्स आहेत का हे सगळं तुम्हाला कंपेअर करायचं. ओके. फाईन. फॉलो डिटेल्ड अनोटेशन गाईडलाईन्स त्यांचे गाईडलाईन्स असतात ते गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. ओके. हाय क्वालिटी मेंटेन करावी लागेल. रिक्वायरमेंट काय काय त्यांना तर नेटिव्ह ऑर नियर नेटिव्ह प्रोफिशियन्सी इन वन ऑफ द मोर रिक्वायर्ड प्रोजेक्ट लँग्वेज दॅट इज मराठी. मराठी म्हणजे तुमचं जन्मताच लँग्वेज मराठी असायला पाहिजे आणि तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे. ओके.
स्ट्रॉंग डिसिजन, तुम्हाला डिसिजन घेण्याची क्वालिटी पण असायला पाहिजे. तुमचं तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे. कारण थोडे टास्क असणार जे तुमचं तुम्ही डिसिजन घ्यावं लागेल. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असायला पाहिजे शॉपिंगचा. आता हे कसं शॉपिंग आहे, तर शॉपिंग करायचा एक्सपिरियन्स तुम्हाला असायला पाहिजे. तुमच्याकडे इंटरनेट असायला पाहिजे, तुमच्याकडे कॉम्प्युटर असायला पाहिजेत. ओके, कारण तुम्हाला कॉम्प्युटर म्हणजे घरातूनच काम करायचं असेल, कॉम्प्युटर असतानाच पाहिजे ह्या जॉबसाठी. प्रोजेक्टचे डिटेल्स काय आहेत, म्हणजे तुम्हाला सॅलरी वगैरे कसं पडणार आहे, तर कॉम्पेन्सेशन विल बी टास्क बेस्ड अँड डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ जजमेंट कंप्लीटेड. म्हणजे तुम्ही जे टास्क देतात ते टास्क तुम्ही किती टास्क कंप्लीट करता त्याच्यानुसार तुम्हाला पेमेंट पडणार आहे. ओके, फ्लेक्झिबल वर्क्स आहेत. तुम्हाला कधी जमतंय तेवढं तुम्हाला काम करा. ओके, पण एवढंच की त्यांचं प्रोजेक्ट टाइमलाईन असणार आहे. त्या टाइमलाईनच्या आतमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. मग रात्री करा, सकाळी करा, कधी पण करा. म्हणजे त्यांचे टास्क तुम्ही कंप्लीट करायचं आहे टाईमप्रमाणे त्यांच्या. टास्क आर कंप्लीटेड बाय सिक्युअर ऑनलाईन. त्यांचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल, त्याच्यातून तुम्हाला टास्क कंप्लीट करायचं. ओके, गाईडलाईन्स तुम्हाला प्रोव्हाईड करा, म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग वगैरे सगळं तुम्ही प्रोव्हाईड करणार. ओके, सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सो वर्क लोकेशन रिमोट आहे. सो असं ही जॉब डिटेल्स आहेत. सो समजा याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करा मला, आणि अप्लाय करा तुम्हाला इथून अप्लाय करायचं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. आणि मराठीची खूप रिक्वेस्ट असतो, डेफिनेटली जॉबला तुम्ही अप्लाय करा. आणि काही समजलं क्वेश्चन असतील कमेंट करा. आणि नवीन असेल चॅनलमध्ये तर चॅनलला